मालवणचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार करून लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले। ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचा आरोप। मोदींच्या हेलिकॉप्टरच्या इंधनासाठी डीपीडीसीचा निधी वापरल्याचा दावा। कालच्या धक्काबुक्कीच्या नंतर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा एकदा आमने सामने। जरांगे आणि हाकेंची एकमेकांवरती जोरदार आग पाखड। मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावरती शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट। मागण्यांच्या पूर्ततेसाठी अधिक गतीने काम करण्याचं आश्वासन। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजूनही जन्माला यायचा आहे। मोहोळच्या सभेमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीचेच प्रवक्ते उमेश पाटील यांचे कान टोचले। दंगली घडवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचा हल्लाबोल। उमेदवार जाहीर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कानउघाडणी। महाविकास आघाडीमधील रस्सीखेच चव्हाट्यावर। विधानसभेत भाजपचा सुपडा साफ होणार। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं भाकीत। महाविकास आघाडीसाठी प्रचार करण्याचा शब्द। आमच्या सोबत या, मंत्रीपद देतो। आठवलेंची आंबेडकरांना ऑफर। तर 12 जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना गडकरींकडून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा। समृद्धी महामार्गावर एका वर्षात 75,000 वाहनांवरती कारवाई। एकूण 7 कोटी रुपयांचा दंड वसूल। अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम। शिर्डीच्या साईबाबांना 12 लाख रुपये किमतीचा हिरे जडित मुकुट अर्पण। दानशूर भक्तांनो मात्र नाव ठेवलं गुपित। सातारा जिल्ह्यामधलं कास पठार फुललं, पण बेशिस्त वाहन चालकांमुळे ट्रॅफिक जाम। 5 ते 7 किलोमीटर अंतरापर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय। अश्विननं घेतल्या 6 विकेट्स, तर जडेजानं 3। 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 1-0 आघाडी। चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी। 97 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच पटकावलं सुवर्ण पदक। महिलांची टीमही आहे सुवर्ण पदकाच्या शर्यतीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।